कान्हाची ऐकायची आहे. कान्हाची ऐकती? ती मला खूप आवडती. तर कान्हाची स्टोरी अशी स्टार्ट होती की महाभारताच्या काळात पितामह भीष्माने असं सांगितलेलं की जे पण कार्य आपण 12 वर्ष करतो ना ते नक्की पूर्ण होतं. तर असं एका भक्ताने ऐकलं. आता ते भक्त बोलले. त्या भक्ताचं नाव होतं कृष्णदास महाराज. तर काय झालं, ते ना पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी गेले, असं पहिल्या वर्षाचा पहिला दिवस ते गेले. त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेली माळ त्यांच्या गळ्यात घातली कृष्ण भगवानच्या आणि बोलले, आता मी दर दिवशी 12 वर्ष तुझ्या गळ्यात हीच माझ्या हाताने बनवलेली माळ घालेल आणि 13व्या वर्षी पहिल्या दिवसात तू माझ्याकडे यायचं स्वतः. मी तुला माळ घालेल आणि तुला खाऊ घालेल तिथं छान. ते रोज सलग हर दिवशी तिथं माळ घालायची कृष्णाच्या गळ्यात. ठीक आहे. मग 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झाला आणि असे ना 12 वर्ष झाले बर का. 12 वर्षाच्या आखरी दिवशी ते येतात, माळा घालतात आणि बोलतात की आता 12 वर्ष पूर्ण होतील तर तुम्हाला उद्या माझ्या घरी झोपडे यावं लागेल जर माळ घालायची तर. घालून त्यांच्या घरी चालू जातात. आता 12 वर्ष संपतात आणि 13व्या वर्षीचा पहिला दिवस सुरू होतो. तर त्यांनी सगळे पक्वान रेडी केले, माळा बनवली आणि ते बसलेले घरी. ते बोलतील अशा आता कृष्ण भगवान येतील पण कृष्ण भगवान नाही आले. तर मग पूर्ण दिवस ते थांबले त्यांची वाट बघत. मग त्यांना गुस्सा आला. मग त्यांनी सगळं जेवढे पण पक्वान होते ते एका पोटलीत भरले आणि निघून गेले. निघत होते तर ना एक बालक आला. त्याच्या मागे खूप सगळे गाय होती. तर तो बालक त्यांना म्हणाला कृष्णदासजीला, अरे काय करताय तुम्ही, बसून घ्या, एवढे सगळे गाय चालले, तुम्हाला कोणाचं शिंग लागेल. तर मग ते तिथं थांबले आणि बसले. मग तो बालक बसला. तो बोलला, खूप छान खुशबू येते तुमच्या पोटलीमधून. तर तो बालक म्हणाला, बाबा या पोटलीत काय खूप चांगली वास येते याच्यामधून. तर ते बोलले, याच्यामध्ये भोग आहे. तर ते बोलले, चला मग. तर आहे ना तो बालक बोलला, तुम्ही आज काही खाल्लं नाही असं वाटतंय, मी पण काही खाल्लं नाहीये आणि एवढ्या रागात का चाललाय. तर ते बोलले, काही कृष्ण नसतो, ती दगडची मूर्ती आहे फक्त असं म्हणाले. मग त्यांनी विचारलं असं का. तर ते सांगायला लागले की मी एवढे 12 वर्ष केलं, माळ घातली, असं तसं. तर त्यांनी सांगितलं आता तुम्ही जेवण करून घ्या, मी पण भूक आहे, मी पण खाईन. मग ते सगळे बसले दोघं. मग तो लडका म्हणाले, आता मग खा मग तू. पण मग तो बालक म्हणाला, मी कसं काय खाऊ शकतो, माझ्या हाताला तर सगळं शेण लागलंय. मग ते बाबा काय करायचे, एक घास स्वतः खायचे आणि एक घास त्या बालकाला खाऊ घालायचे. मग असं करत 3 घास झाले बर का. मग त्याच्यानंतर काय आलं, तो बालक आहे ना रडायला लागला. मग त्या बाबांनी त्याला विचारलं कृष्णदासजीने, काय झालं, मी तर तुला माझ्या हाताने खाऊ घातलं तरी तू काय रडतोय. तर तो काय बोलला माहितीये का, मला आज माळा नाही घातणार. ते बोलले, तू कोण आहेस. तर ते काय बोलले, ओळख. मग त्यांनी परत विचारलं की तू कोण आहेस. मग ते बोलले, तो बालक बोलला, मीच तर आहे तुमचा कृष्ण. मग ते कृष्णदासजी आहे ना ते खूप खुश झाले आणि त्यांनी त्या बालकाला माळ घातली. अशी स्टोरी संपली. कशी होती स्टोरी, मला खूप आवडली. जर तुम्हाला पण ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट नक्की करा जर अजून एक स्टोरी ऐकायची आहे तर.